किती अवघड असतं एखाद्या छोट्याशा जिल्ह्यातल्या छोट्याशा गावातून इथं पुण्यासारख्या ठिकाणी येणं आणि तिथं असं स्वतःचं काहीतरी छोटंसं प्रस्थ तयार करणं. बीडवरून पुण्यात आलो का आलो? तुमचा स्वभाव काय आहे, तुमच्यावर संस्कार काय झालेले, तुम्ही लहानाचे मोठे होत असताना तुम्ही कोणत्या परिस्थितीमधून गेलेले आहात याच्यावर ठरतं की तुम्ही भविष्यामध्ये काय करणार आहात. मी आतापर्यंत 300हून अधिक आरोग्य शिबिरे घेतली आहेत. बापरे. 50,000हून अधिक लोकांच्या आरोग्य शिबिरं तपासण्या केल्यात. जवळपास 400-500 लोकांची मी मोफत मोतीबिंद शस्त्रक्रिया केल्यात. राजकारणाकडे कसं वळलं? नाही, राजकारणाकडे मी वळलो नाही, मी काम करत गेलो. 365 दिवस महिला काम करते. बरोबर. म्हणजे आपण डॉक्टर आहोत, आपली एखादी मैत्रीण असते किंवा बायको जरी डॉक्टर असेल तरी आपण बघतो की ती दररोज दवाखान्यात जाते. आपली बायको पण दररोज दवाखान्यात जाते. तिला रविवारी पण सुट्टी भेटत नाही. रविवारी तिला दवाखान्याला सुट्टी असेल ओपीडीला, पण तिला घरातली कामं करायची असतात. मला असं वाटतं की आम्ही काहीतरी 25,000हून जास्त मास्क वाटप केलं त्यावेळेला. माझा जो काही मित्र परिवार आहे, आमचे 2-3 मंडळ आहेत, त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण एकत्र काम करतो. सगळे आम्ही कार्यकर्ते कंटिन्युअसली आमचं लक्ष असतं की त्या दांडिया खेळताना गेटमधून पुरुष कोणी येतोय का किंवा कोणती मुलं आतमध्ये घुसत आहेत का याचा आम्ही विचार करतो, बघतो आणि त्यांना सांगतो तुम्ही महिलांसाठी बाहेर थांबा. तुम्हाला भीती नाही वाटत BJPचं तिकीट जर मिळालं आणि त्या भागामध्ये मुस्लिम अधिकृत जास्त आहेत मतदार, तर त्याचा फटका पडणार नाही तुम्हाला? नाही. नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. राजकारण महाराष्ट्राचं या सदरात आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत ज्ञानोबा मोतीराम मुंडे, जे मी त्यांना फार खूप दिवसापासून नाही परंतु अलीकडच्या काळात ओळखायला लागलो. त्यांचं काम माझ्या कानावरती जेव्हा आलं आणि जेव्हा मला कळलं की ते आपल्या गावचे आहेत आणि इथं गावावरून येऊन इथं जवळपास 15-20 वर्षापासून खूप छान अशा पद्धतीचं समाजकारण करत आहेत आणि नुकत्याच येणाऱ्या निवडणुकीसाठी ते नगरसेवक या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून सुद्धा पुढे येत आहेत. आणि मग आमचा परिचय झाला आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की एक युवक, एक सुशिक्षित आणि समाजभान जपणारा एक व्यक्ती जर राजकारणात उतरत असेल आणि त्याला जर यश मिळत असेल तर अशा व्यक्तीला आपल्या मंचावरती बोलवून युवकाची, समाजकारणाची, राजकारणाची आणि त्या प्रभागाची नाळ ओळखून घेण्यासाठी आज आपण त्यांना या मंचावरती बोलवलेलं आहे. आता जास्त वेळ घेत नाही, आपण सरळ वळूयात आपले आजचे जे गेस्ट आहेत ज्ञानोबा मोतीराम मुंडे साहेब त्यांच्याकडे. नमस्कार. नमस्कार. कसे आहात सर? एकदम छान. बरं, काय आता डॉक्टर म्हणल्याच्या नंतर एक थोडा वेगळा सॉफ्ट कॉर्नर आहे. पब्लिकला जाणवलं तर वेगळं वाटू देऊ नका. पण कसे आहात, काय म्हणजे स्वतःबद्दल जर समजा माझ्या प्रेक्षकांना स्वतःबद्दल सांगायचं असेल तर काय सांगाल तुम्ही? स्वतःला कसं इंट्रोड्यूस कराल? नमस्कार, मी डॉक्टर ज्ञानोबा मोतीराम मुंडे. मी स्वतः व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट आहे आणि 2010 पासून प्रॅक्टिस करतो. 2011मध्ये मी सामाजिक संस्थेची स्थापना करून मी माझ्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून तळागाळातील लोकांसाठी आपण काय करू शकतो या भावनेतून मी आरोग्य अभियान सुरू केलं, ज्याच्यामध्ये मोफत आरोग्य तपासणी असेल, शिबिरांचं आयोजन असेल, मोतीबिंदू शस्त्रक्रिया असतील. मी असंख्य कामं करत गेलो आणि कुठंतरी डॉक्टर आपण झालोत, पण डॉक्टरचा फायदा समाजाच्या शेवटच्या घटकाला व्हायला पाहिजे या भावनेतून मी काम करत आलो आणि मी आज इथपर्यंत आलोय. आणि हेच माझं सेवेचा यज्ञ म्हणू आपण की हे माझं काम कायम चालू राहणार आहे पुढे. जेव्हा आपण ऑफ कॅमेरा भेटलो होतो, आपली ओळख झाली, तेव्हा मला कळलं तुम्ही बीडचे आहात. बीडच्या एका छोट्याशा गावचे, तिथून बीड इथे पुण्यात आलात, कात्रज कोंडवा भागामध्ये राहिलात. गेली 20 वर्ष तुम्ही इथं आहात, समाजकारण करतात. किती अवघड असतं एखाद्या छोट्याशा जिल्ह्यातल्या छोट्याशा गावातून इथं पुण्यासारख्या ठिकाणी येणं आणि तिथं असं स्वतःचं काहीतरी छोटंसं प्रस्थ तयार करणं? मी पहिलं तर ह्याला प्रस्थ तयार करणं असं म्हणणार नाही. मी असं म्हणेल की तुमचा स्वभाव काय आहे, तुमच्यावर संस्कार काय झालेले, तुम्ही लहानाचे मोठे होत असताना तुम्ही कोणत्या परिस्थितीमधून गेलेले आहात याच्यावर ठरतं की तुम्ही भविष्यामध्ये काय करणार आहात. बरोबर. तुमचा प्रश्न अतिशय एकदम योग्य आहे आणि चांगला आहे की तुम्ही कसं बघताय किंवा कसा प्रवास झाला. बीडवरून पुण्यात आलो का आलो? तर शिक्षण घेण्यासाठी आलो. मी खरं तर अपघाताने डॉक्टर झालो असं म्हणायला लागेल, कारण बीडवरून पुण्यात आलो त्यावेळेला मी सावकारी 3% पैशांनी व्याजाने पैसे घेतले होते, 35,000 रुपये. माझे आई वडील आणि मी एका सावकाराकडे गेलो होतो आणि 3% व्याजाने पैसे घेतले, 35,000 रुपये. आणि पुण्यात येऊन DED करायचं, शिक्षक व्हायचं आणि मस्त लग्न करायचं, हा माझा उद्देश होता.
बरं. परंतु माझ्या कात्रज कोंढा रोड परिसरामध्ये माझे दाजी इथे, माझी मोठी बहीण इथे राहत होती. मग त्यांच्याकडेच मी आलो होतो. तर मग आम्ही आज D.Edच्या ॲडमिशनची प्रोसेस करत होतो आणि दुसऱ्या दिवशी मला फिजिओथेरपीची जाहिरात आली हार्डीकर हॉस्पिटलची. माझे दाजी शिक्षक आहेत दत्तात्रय बारगदे. त्यांनी मला सांगितले की चल आपण ह्या इंटरव्ह्यूला जाऊन येऊ काउन्सिलिंगला. मग तिथे गेल्यानंतर माझं काउन्सिलिंग झालं की बाबा फिजिओथेरपी हा एक चांगलं करिअर आहे. तुम्ही असंही तुमचं स्वप्न डॉक्टर होण्याचं होतं, परंतु परिस्थिती नव्हती. मग आपण D.Edकडे वळलो होतो. मग तिथे मला असं कळलं की मी फिजिओथेरपिस्ट होऊ शकतो आणि मग माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अच्छा. मग त्याच्यानंतर बहिणीच्या घरी मी राहत होतो, परंतु मला समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला. म्हणजे वसतिगृहात राहिलो, ती सगळी परिस्थिती बघितली, व्याजाने पैसे काढून आणले. मग याच्यामुळं डॉक्टर झाल्यानंतर अशाच अडीअडचणी असणाऱ्या लोकांना आपण मदत केली पाहिजे, या भावनेतून मी काम करत गेलो. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही बीडवरून इथे शिक्षक होण्यासाठी आले होते. बायहुक म्हणजे काय म्हणू शकतो आपण, थोडासा अपघाताने तुम्ही डॉक्टर झालात, फिजिओथेरपिस्ट झालात. बरं, राजकारणाकडे कसं वळलात? नाही, राजकारणाकडे मी वळलो नाही, मी काम करत गेलो. अच्छा. मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी ज्या वेळेला मला फिजिओथेरपीला ॲडमिशन मिळालं, राहण्याचा प्रश्न होता. बहिणीकडे फार दिवस राहायला नको, आपण स्वतःचं काहीतरी बघूयात म्हणून मी वसतिगृहाचा विचार केला समाज कल्याणच्या. त्यावेळी मुंडे साहेब होते. 2005ला मला आजही आठवतं की मला एकाने सांगितलं होतं की तू मुंडे साहेबांना जर भेटलास तर तुला समाज कल्याणचं वसतिगृह मिळू शकतं. तर मी त्यावेळेला आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना मुंबईला जाऊन भेटलो. मग तिथून साहेबांनी त्यावेळेचे समाज कल्याण मंत्री चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांना शिफारस करून किंवा एक फोन करून माझी माहिती दिली. मी त्यांचं एक शिफारस पत्र दिलं आणि मला पुण्यातल्या समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये ॲडमिशन मिळालं. तिथे माझा राहण्याचा खाण्याचा पूर्ण खर्च त्या वसतिगृहामध्ये झाला. माझं शैक्षणिक बर्डन कमी झालं. जे मी सावकारी पैसे फीससाठी आणले होते, माझ्या पुढचा प्रश्न असा होता की फीस कुठून भरायची. तर मग मी एज्युकेशन लोन घेतलं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आणि त्या एज्युकेशन लोनचं 3 वर्ष व्याज एका संस्थेने भरलं. पुण्यात एक ट्रस्ट आहे, दुर्गादेवी चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून, त्यांनी माझं एज्युकेशन लोनचं व्याज भरलं होतं. मग माझं 2010ला फिजिओथेरपी पूर्ण झालं. मी माझं क्लिनिकल प्रॅक्टिस सुरू केली. परंतु मनामध्ये माझा शब्द होता कुठंतरी, एक गोष्ट होती की मी पुण्यात कसा आलो होतो, सावकारी पैसे घेऊन आलो होतो. माझी प्रॅक्टिस सुरू केली. मग माझ्या अडचणीच्या वेळेला मुंडे साहेब आले असतील, आपलं शासन आलं असेल, एखादी संस्था आली असेल, तर इथून पुढच्या काळामध्ये मी काय मदत करू शकतो समाजाला, कारण मला समाजाने दिलंय आणि मी समाजाचा लाभार्थी आहे की ह्या समाजाने मला काहीतरी दिलंय. मग त्या भावनेतून मी प्रकृती केअर फाउंडेशनची स्थापना केली 2011मध्ये आणि मला शैक्षणिक काळामध्ये मदत मिळाली होती. म्हणून माझा सोशल जर कुठला प्रोग्राम असेल पहिला, तर तो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप मी घेतला 2012मध्ये, ज्याच्यामध्ये मी जवळपास 75 विद्यार्थ्यांना पुस्तक स्वरूपामध्ये शिष्यवृत्ती दिली. त्यावेळेला बॅकग्राऊंड काहीच नव्हतं, परंतु माझे डॉक्टर मित्र, माझे काही पेशंट्स, चांगले संपर्कित लोक यांच्याकडून डोनेशन गोळा केलं आणि ते मी शिष्यवृत्तीचा प्रोग्राम राबवला. मला आनंद वाटला की मी काहीतरी चांगलं काम करू शकलो. पुढं असंच काम करत असताना मला असं वाटलं की आपण स्वतः फिजिओथेरपिस्ट आहोत, डॉक्टर आहोत, ह्या वैद्यकीय क्षेत्रात काम करतोय, तर शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात जास्त पुढं जाताना अडचण येऊ शकते. परंतु मी आपल्या वैद्यकीय भागात काही करू शकतो का, जेणेकरून माझं काम करत असताना मी समाजाला मदत करेन. मग त्या हिशोबाने मी प्रकृती केअर फाउंडेशनची स्थापना केली आणि आरोग्य शिबिरांकडे वळलो. खरं तर त्यावेळेला मला काही माझे डॉक्टर मित्र म्हणायचे, तू वेडा आहेस का रे, मोफत आरोग्य शिबिर घेतोस, पैसे कमवू ना, कशाला तू शिबिर वगैरे घेत बसतोयस, आपण मेहनत केली आहे, स्वतःकडे बघ जरा. परंतु मी त्यावेळेला कधी कोणाचा विरोध नाही केला, मी हो बोललो. परंतु माझा पिंड वेगळा होता, माझा विचार वेगळा आहे, कारण ज्या समाजाने मला दिले त्या समाजासाठी मला काहीतरी द्यायचंय, या भावनेतून मी काम सुरू केलं होतं. मी आतापर्यंत 300हून अधिक आरोग्य शिबिरे घेतली आहेत. 50,000हून अधिक लोकांच्या आरोग्य शिबिरं तपासण्या केल्यात. जवळपास 400-500 लोकांची मी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यात डोळ्यांच्या. ससून हॉस्पिटल असेल, एच देसाई असेल, लायन्स क्लब असेल, म्हणजे विविध संस्था हॉस्पिटलच्या सोबत त्यांना घेऊन मी काम केलंय. मग का केलं, तर मला मदत मिळाली आणि मला समाजाला द्यायचंय, ह्या भावनेतूनच मी काम करत आलोय. त्याच्यामुळं आणि पुढे मला राजकीय टर्निंग पॉईंट जर तुम्ही विचारला की तुम्ही राजकारणाकडे कसे वळलात, मी वळलो नाही, मी करत करत इथपर्यंत पोहोचलोय. म्हणजे कधी असं ठरून कुठली गोष्ट मी केली नाही. मला आठवतंय, आदरणीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब आपल्याला 2014मध्ये सोडून गेले. मी 2013मध्ये मुंडे साहेबांचा वाढदिवस पहिला साजरा केला. कात्रज कोंढा रोडला माझं पहिलं प्रायव्हेट क्लिनिक होतं.
तिथे वाढदिवस साजरा केला आणि वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचा प्लॅन केला होता. मग त्यावेळेला आमच्या भागातील त्यावेळेचे नगरसेवक, आत्ताचे आमदार योगेश अण्णा टिळेकर हे नगरसेवक होते. मग मी त्यांना भेटायला गेलो. त्यांना मुंडे साहेबांचा वाढदिवस साजरा करायचा आहे आणि तुम्ही उद्घाटक म्हणून या. ही पण एक टर्निंग स्टोरी आहे माझ्या आयुष्यामध्ये. कारण आपण जसं मी मुंडे साहेबांनी मला मदत केली शिक्षणासाठी, त्यांचा प्रभाव माझ्यावर आहे की लोकांना आपण दिलं पाहिजे, मग तो कोणीही असो. मग अण्णांकडे गेलो. मग त्यांनी सांगितलं, डॉक्टर कसा कार्यक्रम आहे, उद्या सकाळी भेटा, आपण बोलू. मग नेक्स्ट डे सकाळी 10 वाजता अण्णांच्या कोंडव्याच्या ऑफिसला गेलो. म्हणजे चर्चा केली. मग त्यांनी विचारलं की कसं आरोग्य शिबिर करताय, काय करताय. त्यांना मी सगळी पार्श्वभूमी सांगितली. मला म्हणले, एक आरोग्य शिबिर तुम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घ्या आणि दुसरं आरोग्य शिबिर 28 डिसेंबरला माझा वाढदिवस आहे, माझ्या प्रभागातल्या लोकांसाठी काहीतरी करा. मला माझ्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे आरोग्याविषयामध्ये, आपण तिथे आरोग्य शिबिर घेऊ. त्यावेळेला मला म्हणजे असं वेगळंच वाटलं की आपण एखाद्या व्यक्तीला पाहुणा हो म्हणून माझ्याकडे आपण इन्व्हाइट करायला जातो आणि ती व्यक्ती म्हणते की तुमचा कार्यक्रम चांगला आहे, असाच कार्यक्रम माझ्या वार्डातल्या लोकांसाठी करा. तर खरं तर राजकारणाला टर्निंग पॉईंट इथे भेटला. म्हणजे त्यावेळेला राजकारण डोक्यात नव्हतं, परंतु समाजकारण डोक्यात माझ्यात होतंच. परंतु तिथून पुढं अण्णांसोबत काम करत गेलो. मग आम्ही मुंडे साहेबांचा वाढदिवस तर आम्ही साजरा केलाच. 28 डिसेंबरला काकडे वस्ती, गोकुळनगर, कोंढवा बुद्रुक, सुखसागरनगर अशा ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं. आणि त्या शिबिराच्या माध्यमातून मग अजून जवळीकता वाढली आणि मग आम्ही कंटिन्युअसली अण्णांसोबत काम करायला लागलो. मग त्यांचा जो त्यांच्या राहणाऱ्या भागातील लोकांकडं, जनतेकडं बघण्याचा जी नजर आहे, जी कल आहे, मग त्यांनी आपण म्हणतो ना की माणूस इम्प्रेस होतो एखाद्यावर, तर मग त्यांची स्टाईल आवडली आणि मग आम्ही एकत्र काम करत गेलो पुढं. अण्णांचं नक्कीच मार्गदर्शन राहिलेलं आहे ह्या कामामध्ये. म्हणजे आजपर्यंतच्या प्रवासामध्ये मला असं वाटतंय की 90% जर कुठले कार्यक्रम मी केले असतील तर अण्णांसोबतच केलेत. अण्णा कुठंतरी प्रमुख उपस्थिती आहेत, कुठंतरी निमंत्रक आहेत, किंवा अण्णांचा वाढदिवस असेल. म्हणजे गेली 2013 पासून आजपर्यंत दरवर्षी डिसेंबरला आमचा मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त, म्हणजे आधी वाढदिवस नंतर आपण जयंती साजरी करतो, आम्ही काम करत आलोय. आणि माझ्या मते 2013 पासून ते 2024 पर्यंत एकही वर्ष खंड नाहीये योगेश अण्णा टिळेकरांचा वाढदिवस आम्ही साजरा करतो आरोग्य अभियानाच्या माध्यमातून. मग त्या दिवशी आम्ही जनतेला, आपल्या नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्याचं काम करतो. आपल्या जर मागच्या ह्या सगळ्या प्रवासाचा आपण विचार केला, 2011 पासून म्हणेल मी, किंवा 10 पासून, 11 पासून सामाजिक आपण प्रवास म्हणूयात, 2011 ते 25 आजपर्यंत सगळ्यात जर खडतर प्रवास कुठला होता तर तो 2020, 21, 22चा होता. कोरोनाच्या काळामध्ये. त्या काळामध्ये कोणी कोणाशी बोलायला तयार नव्हतं, कोणी भेटायला तयार नव्हतं, घराच्या बाहेर पडत नव्हते. मला आनंदाने, मी अभिमानाने सांगू शकतो की त्या काळामध्ये मी हजारो नागरिकांना अन्नधान्य किटचं वाटप केलं. पोलीस बांधवांना सुद्धा मास्क वाटप असेल, आर्सेनिक अल्बम, होमिओपॅथिक त्यावेळेला औषध आपण आर्सेनिक अल्बम द्यायचे प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी. हजारो नागरिकांना आम्ही सुखसागर, साईनगर, आंबामाता चौक, टिळेकर नगर, म्हणजे मागेल त्याला सार्वजनिक स्तरावर जाऊन आम्ही इथे वाटप केलं. माझं शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ असेल, प्रकृती केअर फाउंडेशन असेल, सेवा प्रतिष्ठान असेल, आमचा भारतीय जनता पार्टी असेल. मला त्यावेळेला आठवतं 2000 माझ्या मते 21 का 22ला आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह केला होता. आणि मग मला अण्णांनी सांगितलं की डॉक्टर आपल्याला कोविडमध्ये काम करायचं आरोग्याचं. मला आठवतंय गोकुळनगर, अंबामाता मंदिर चौक, टिळेकर नगर आणि कोंढवा या 4 ठिकाणी आम्ही, शिवशंभोनगर या 4 ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोदीजींचा वाढदिवस साजरा केला सेवा सप्ताह म्हणून. त्याच्यामध्ये त्यावेळी लोकांना टेम्परेचर चेकअप आपण करायचो फ्रीमध्ये गन घेऊन. तर ते टेम्परेचर चेकअपची गन असेल, नंतर आर्सेनिक अल्बमचं वाटप आणि मास्क वाटप असेल. मला असं वाटतं की आम्ही काहीतरी 25,000हून जास्त मास्क वाटप केलं त्यावेळेला, कारण आर्थिक परिस्थिती लोकांची खूप वाईट होती. आम्ही जिथे जाऊ तिथे मास्क वाटप करायचो. एवढ्या महामारीमध्ये आपण खूप काय कंट्रोल करू शकत नव्हतो, परंतु आपण ज्या ठिकाणी राहतो, माझा कात्रज कोंढा रोड परिसर, या परिसरातल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी तरी आपण काहीतरी करू शकतो, या भावनेतून आम्ही काम केलं. अण्णांचं 100% मार्गदर्शन, त्यांची साथ, प्रोत्साहन 100% होतं आणि खूप चांगलं काम करू शकलो कोविडमध्ये. याचा पण मला आनंद आहे की आपण लोकांच्या अडचणीच्या काळामध्ये पुढं आलो. त्याच्यानंतर मी अण्णा वाढदिवस साजरा करतात लोकांच्या कार्यक्रमासाठी घेऊन मीही वाढदिवस साजरा करायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, आपण एखाद्या नेत्याला फॉलो करत असतो, त्याच्या काही गोष्टी आपण कॅच करत असतो. तर मी योगेश अण्णांना 100% फॉलो करतो. त्यांचं जी तळमळ असते समाजासाठी किंवा लोकांसाठी आपण काय काम केलं पाहिजे किंवा आपला उपयोग लोकांसाठी कसा झाला पाहिजे याचा मी अभ्यास केला.
आणि मी तसं काम करत गेलो. कोविडच्या काळामध्ये कोरोनाने मला थोडंसं शिकवलं की आपण आरोग्यावर काम करणं किती गरजेचं आहे. बरोबर. मग त्यानंतर मी आपले जे काही सण असतील किंवा स्पेशल डेज असतील वर्षामधले, ते सण साजरे करायला सुरुवात केली, तेही उत्तम आरोग्याच्या संकल्पने. अच्छा. उत्सव करू साजरे, समाजाच्या आरोग्याची काळजी घेणारे, या भावनेतून मी काही कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, आम्ही 31 डिसेंबर साजरा करतो गेली 4-5 वर्षापासून. 31 डिसेंबरला काय करतो आपण, नववर्ष स्वागत करत असतो. त्या दिवशी पार्ट्या होतात. आमचा कार्यक्रम असतो दारू सोडूया दूध पिऊया. आम्ही चौकामध्ये मसाला दूधचं वाटप करतो 31 डिसेंबरला. यावर्षी 5वं वर्ष असेल 31 डिसेंबरला आपण ते कार्यक्रम करतो. खूप छान. का करतो की आपल्या तरुण पिढीला काहीतरी चांगली सवय लागली पाहिजे, लोकांनी आदर्श घेतला पाहिजे. ज्या वेळेला काही सिनियर सिटीजन लोक तिथं दूध प्यायला येतात, माझ्याकडे त्या लोकांच्या व्हिडिओज आहेत. डॉक्टर साहेब, तुम्ही फार चांगला कार्यक्रम घेतला हा, कारण आज ही काळाची गरज आहे आपल्या मुलांसाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी. बरोबर. मी आपण 31 डिसेंबरचा कार्यक्रम झाला. 10 जानेवारीला मी वाढदिवस साजरा करतो. 2022ला माझ्या मते आम्ही आरोग्य संपन्न मकर संक्रांत साजरी केली. 10 तारखेला ब्लड डोनेशन घेतलं आणि 14 जानेवारीच्या दरम्यान मकर संक्रांत असते महिलांसाठी. त्या मकर संक्रांतीचं औचित्य आम्ही आरोग्याशी कनेक्ट केलं आणि मी आमच्या भागातल्या जवळपास 1000हून अधिक महिलांना 2100 रुपयाचं हेल्थ चेकअपचं कार्ड वाटप केलं फ्री, घरोघरी जाऊन. म्हणजे एखादा बचत गट असेल किंवा सोसायटी असेल किंवा एखादी वस्ती असेल, मग त्या सगळ्या भागामध्ये जाऊन आम्ही हेल्थ कार्ड्स वाटप केले. त्या हेल्थ कार्डचं वाटप करण्याचं कारण काय होतं की बाबा त्या महिलांना आपण फ्री हेल्थ कार्ड दिलंय, तुम्ही या तपासणी करा. जनरली काय होतं ना की आपल्याकडे एकतर पहिली गोष्ट आमचा पुण्यापासूनचा हा दक्षिण पार्ट आहे, पुणे शहरापासून आरोग्याच्या सोयी तशा कमी असतात किंवा इन्कम ग्रुप कमी असतो, म्हणजे कमी इन्कम ग्रुपचे लोक भरपूर आहेत इकडे, ज्यांचं हातावरचं पोट असेल किंवा जेमतेम पगारामध्ये ते लोक निर्वाह करत असतात. मग ह्या केसमध्ये स्वतःहून आरोग्य तपासणी कोण करणार आहे? मग मी असं ठरवलं की माझ्या वाढदिवसाचा इतरत्र बॅनर असतील किंवा कुठलाही खर्च असेल तो करण्यापेक्षा आपण महिलांचं आरोग्य जपूयात. मग ते हेल्थ कार्डवर खर्च केला. मग त्या महिलांनी यावं, हेल्थ चेकअप करावं, काही शुगर असेल, BP असेल किंवा कुठला आजार असेल तर तो आपण तपासणीतून काढून टाकूयात किंवा त्यांना मदत करूयात ह्या भावनेतून, आणि एक हेल्थ चेकअप व्हायला लागलं. मग तसा मी वाढदिवस साजरा करत गेलो. मग त्यानंतर महिलांची डिमांड यायला लागली, आमच्यासाठी वेगळं काहीतरी करा. आपल्या भागामध्ये दांडिया नवरात्रीचा उत्सव खरं तर 365 दिवस महिला काम करते. म्हणजे आपण डॉक्टर आहोत, आपली एखादी मैत्रीण असते किंवा बायको जरी डॉक्टर असेल तरी आपण बघतो की ती दररोज दवाखान्यात जाते. आपली बायको पण दररोज दवाखान्यात जाते, तिला रविवारी पण सुट्टी भेटत नाही. रविवारी तिला दवाखान्याला सुट्टी असेल ओपीडीला, पण तिला घरातली कामं करायची असतात. म्हणजे याच्यामध्ये घरकाम करणारे महिलांना सुटली नाही ना, व्यावसायिकाची एखादी पत्नी सुटली नाही, तिला 365 दिवस किचनमध्ये उभं राहावं लागतं. या महिलांच्या आनंदाचं काय, त्यांच्या विरंगुळ्याचं काय? तर मग जसं मी आरोग्य संपन्न मकर संक्रांत साजरी केली, सशक्त महिला मंचची स्थापना माझी बहीण शिवकन्याताई बारडीच्या संस्थापक ती आहे, तिच्या सोबत आम्ही ती स्थापना केली आणि महिलांचा ग्रुप तयार झाला. मग महिलांची डिमांड आली की आमच्यासाठी नवरात्री चांगल्या प्रकारे साजरी करण्याचं व्यासपीठ द्या. आपण बघतो दांडिया म्हटलं की मिक्स दांडिया होतात, मग तिथे वेगळे प्रकार घडतात. तर मग आपण एक डॉक्टर आहे आणि मी टॅगलाईन आहे माझ्याकडे की समाजाच्या आरोग्याची काळजी घेणारा माणूस, डॉक्टर ज्ञानोबा मुंडे. मला ह्या माझ्या माता भगिनींनीच दिलेली टॅगलाईन आहे. मग दांडिया खेळायच्यात, नवरात्री साजरी करायची आहे, पण मला महिलांची काळजी घ्यायची आहे. मग त्यांना कुठली अडचण नाही आली पाहिजे, कुठला चुकीचा प्रकार घडला नाही पाहिजे, म्हणून आम्ही फक्त महिलांसाठी दांडिया महोत्सव घेतो 2022 पासून. हजारो महिला येऊन दांडिया खेळतात. गेल्या 4-5 वर्षामध्ये एकही वादविवाद नाही, एकदम शांतपणे दांडिया आमच्या पार पडतात. खूप चांगल्या प्रकारे महिला येऊन दांडियाचा आनंद घेतात. सुरक्षित वातावरण. माझा जो काही मित्र परिवार आहे, आमचे 2-3 मंडळ आहेत, त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण एकत्र काम करतो. मग सगळे आम्ही कार्यकर्ते कंटिन्युअसली आमचं लक्ष असतं की त्या दांडिया खेळताना गेटमधून पुरुष कोणी येतोय का किंवा कोणती मुलं आतमध्ये घुसत आहेत का, याचा आम्ही विचार करतो, बघतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही महिलांसाठी बाहेर थांबा. आणि मागच्या 2 वर्षात तर पुरुषांचं येणं पण कमी झालं का त्यांना कळलंय की डॉक्टर फक्त महिलांच्या दांड्या घेतात, त्याच्यामुळे पुरुषांचं काही कामच नाही तिकडे. फक्त आपण मान्यवरांना बोलवतो, मान सन्मान देतो. असंख्य हात असतात ज्याचा लाभ
ज्याचा आपल्याला सपोर्ट असतो ह्या कार्यक्रमांमध्ये. कोणी वर्गणी देतं, कोणी टी व्ही देतं, कोणी साडी देतं, कोणी नथ गिफ्ट करतात. म्हणजे अगदी आम्ही त्या दरम्यानच आम्हाला कोजागिरी म्हणजे आम्ही कोजागिरी साजरी करायला सुरुवात केली ती लोकसहभागातून. म्हणजे अक्षरशः मला सांगायला आवडेल की लहान मुलं 10 रुपये पण आणून देतात की डॉक्टर हे 10 रुपये दुधासाठी कोजागिरीच्या. मग असं हे काम करत गेलो आणि काम करत असताना मला समाजातून भरपूर काही मिळालं, प्रोत्साहन मिळालं आणि हे करत असताना राजकारणाशी जोडला गेलो. दोन्हीचा संगम झाला आणि काम करताना एकमेकाची छाप एकमेकावर पडत असते या भावनेतून काम करत गेलो आणि मग कुठंतरी राजकारण आलं. राजकारणाकडं वळण्याचा विषय म्हणजे 2017ला मी इच्छुक झालो की मला 2017लाच महानगरपालिकेचं तिकीट पाहिजे होतं. अच्छा. मी योगेश अण्णांना विनंती केली की अण्णा मला तुम्ही तिकीट द्या, मला इलेक्शन लढायचं आहे. खरं तर वय कमी होतं. हां, सामाजिक कामाचा मला हा प्रश्न विचारायचा की ठीक आहे, आत्तापर्यंत मी तुमचा प्रवास ऐकला, अतिशय छोट्या गावातून इथं येऊन व्यवस्थित छान तुम्ही समाजसेवा वगैरे करताय. समाजकारण तर तुमचं सुरूच आहे, त्यात तुम्हालाही आनंद मिळतोय आणि तुम्ही छान पद्धतीने करताय. मग राजकारण का? प्रश्न चांगला आहे. तिकीट का पाहिजे? राजकारण का, तिकीट राजकारण का करायचंय? राजकारण करायचं नाहीये, मला समाजकारणच करायचं आहे. आपल्याला समाजाची सेवा करायची, लोकांसाठीच काम करायचं आहे. परंतु जसं तुम्हाला मगाशी बोललो की मी अण्णांकडे बघितलं 2013मध्ये. त्यांनी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम तर घेतलाच आम्ही, त्यांच्याही वाढदिवसाला मी आरोग्याचं शिबिर घेतलं आणि काम सुरू केलं. मग तिथून कुठंतरी म्हणतो ना आपण की सायकोलॉजी चेंज होते, आवडायला लागतात गोष्टी. आणि मग समजा मी जर आज कुठल्याही प्रकारचं माझ्याकडे मोठं पद नाही आहे, मी कधी नगरसेवक नाही, पक्षाचा कुठला मोठा पदाधिकारी नाही किंवा मी कुठला असा गडगंज माझ्याकडे खूप पैसे असा काही कुठलाही कार्यकर्ता नाही आहे. एक सामान्य कार्यकर्ता डॉक्टर काम करतोय आणि मी हे काम करत असताना माझी भावना काय आहे की मला समाजाला द्यायचं आहे. मग ह्या भावनेतून काम करताना जर मला राजकीय पाठबळ मिळालं, जर मला नगरसेवक होता आलं, जर मी नगरसेवक झालो तर काय होऊ शकतं की माझा जो कामाचा आत्ताचा आलेख आहे तो आलेख मी जास्त वाढवू शकतो. अच्छा. आणि मला 100% खात्री आहे की मी जसं योगेश अण्णांना फार जवळून बघतो, त्यांच्या कामाचा धडाका मी बघतो, मला 100% खात्री आहे ह्या कात्रज कोंढा रोड परिसरामध्ये वेगळ्या कुठल्याच व्यक्तीने काम करण्याची आवश्यकता नाही. योगेश अण्णा एवढे सक्षम आहेत काम करण्यासाठी, एकदम चांगलं काम करतात. परंतु त्यांच्याही हात बळकट व्हायला पाहिजेत. चांगला सुशिक्षित चेहरा, ज्याचं काम चांगलं आहे, अशा कार्यकर्त्यांना जर संधी मिळाली तर अण्णांचे हात बळकट होणार आहेत आणि पक्षालाही त्याचा फायदा होऊ शकतो. आणि माझ्या कामाला मला असं वाटतं की ताकद जास्त मिळू शकते एखादं चांगलं पद मिळाल्यावर. त्यासाठी नगरसेवक व्हायचं हे आपण सगळेच जण बोलतात की त्याला म्हणजे प्रत्येक जणांनीच विचार केला पाहिजे की राजकारणात म्हणजे आजपर्यंत गुंड लोक, अशिक्षित लोक आणि अशी लोक येत आहेत, तर कुठेतरी राजकारणामध्ये सुद्धा सुशिक्षित, चांगले चेहरे, युवक वर्ग अशी लोक आली पाहिजेत, समाजकारणाचं भान असलेलं. हे तर आम्हालाही मान्य आहे आणि तुम्ही सांगताय. आणि असं मला वाटतं की समाजकारण करण्यासाठी सुद्धा राजकारणाचं पाठबळ असेल तर समाजकारण अजून तेजाने होऊ शकतं. खूप छान आहे. मग आता समजा हे निवडणुका आहेत, तुम्ही तिकिटासाठी इच्छुक आहात, BJPकडूनच तिकीट पाहिजे की इतर पक्षांनी दिलं तरी चालणार आहे? नाही, भारतीय जनता पार्टी. आमचा DNA BJPचा आहे. बरं. आपण म्हणजे मी पहिलं मतदान किंवा माझ्या घरच्यांचं मतदान आम्ही कधी भाजप सोडून कोणाला मतदान केलेलं नाही आहे. का बरं? आमचा आदर्श लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, ज्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी काम केलं, त्याच्यामुळं भाजप सोडून कोणाकडे जाणं हे शक्यच नाही आहे. त्याच्यामुळे तिकीट आपल्याला भाजपच देणार, मी तर म्हणे की योगेश अण्णाच देणार, परंतु दुसऱ्या पक्षाचा विचार 100% नाही. आता BJP, आता तुम्ही ज्या भागामध्ये राहताय तिथं मला वाटतं मुस्लिम जास्त आहेत, जास्त प्रमाणात आहेत. मग BJPला अँटी मुस्लिम म्हणलं जातं की नाही हे तुम्ही सांगा. समाजात तर तशीच प्रतिमा तयार झालेली आहे. मग तुम्हाला भीती नाही वाटत BJPचं तिकीट जर मिळालं आणि त्या भागामध्ये मुस्लिम अधिकृत जास्त आहेत मतदार, तर त्याचा फटका पडणार नाही तुम्हाला? नाही, अलीकडच्या कोंढ्यामध्ये मुस्लिम मतदार तेवढा नाही आहे आणि मुस्लिम मतदार आहे ना, 100% आहे. पण त्याची भीती मला वाटत नाही ना, कारण गेली 15 वर्षे मी काम करत असताना कुठली जात बघितली नाही, कुठला धर्म बघितला नाही, कुठला घटक नाही बघितला, कोण पैसेवाला कोण गरीब बघितला नाही. मी जवळपास 500 लोकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या, कधी नाव बघून नाही आपण त्यांच्या शस्त्रक्रिया केल्या, म्हणजे कुठलं काम नाव बघून नाही केलं. आणि कदाचित तुम्ही पण अण्णांना ओळखत असाल, त्यांच्याही राजकारणामध्ये कधी जाती धर्माचं राजकारण येत नाही. म्हणजे आणि मुस्लिम समाज हा अँटी BJP आहे हे पण म्हणणं मला असं वाटतं की हे चुकीचं असणार आहे, असं होऊ शकत नाही. अँटी BJP का असणार आहे? कारण आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी
जे काम करत आहेत, ज्या काही शासनाच्या योजना आहेत, ह्या सगळ्या योजना लाभार्थी घेत आहेत ना. मग ती अशी कुठली योजना आहे का की हे मुस्लिम आहे तर ही योजना त्यांना नाही. आज आता आपल्या राज्याने लाडकी बहीण योजना सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये असं आहे का की मुस्लिम महिलेला लाभ नाही घ्यायचा? मुस्लिम महिला लाभ मिळतो. आम्ही ज्यावेळेला आरोग्य योजनांचं काम करतो, महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, आपली पुणे शहरी गरीब योजना असेल, ह्या योजनामध्ये कुठं असं लिहिलं आहे का की मुस्लिम लोकांना योजना देऊ नका? असं बिलकुल नाही आहे. त्याच्यामुळे शासनाचे सगळे लाभ सगळ्यांना भेटतात. परंतु विरोधक हा अपप्रचार करतात. म्हणजे विरोधक म्हणण्यापेक्षा विरोधी पार्टी, अँटी BJP ज्या विरोधी पार्ट्या आहेत ह्यांचं नरेशन आहे की भाजप मुस्लिमांच्या विरोधात आहे वगैरे. असं बिलकुल नाही. ग्राउंडवर असं बिलकुल नाही आहे. हे फक्त नरेशन तयार केलं जातं. विरोधकांना आता काही काम राहिलंच नाही आहे ह्याच्याशिवाय, कारण त्यांच्याकडे मुद्देच राहिले नाही आहेत की भाजपला कोणत्या मुद्द्याने आपण खाली घ्यायचं असं होतं. म्हणजे अलीकडच्या मी तसा 2000 पासून ह्या भागात राहतो. 2005ला मी इथं ॲक्टिव्हली म्हणजे मला कॉलेजला ॲडमिशन मिळालं. मी 2005 पासून मेट्रो ऐकत होतो. पण पुण्यात मेट्रो आली कधी? 2017 नंतर. 2017ला पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर झाला आणि त्यानंतर मेट्रो आली. तोपर्यंत मेट्रो ही फक्त राजकीय श्रेयवादामध्ये अडकलेली होती. मला सांगायचं काय याच्यातून, देशात मोदीजी, राज्यात भाजप होतं आणि पुण्यामध्ये पहिल्यांदा महापौर झाला भाजपचा आणि विकास कामांना गती मिळाली. आज तुम्ही बघता सगळीकडे मेट्रोचं जाळं होतंय. हा पुढचा कात्रज कोंढवा रोड 2014मध्ये अण्णांनी पोतराज आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर गडकरी साहेब असतील, देवेंद्रजी असतील यांनी दखल घेऊन कात्रज कोंढवा रोडला स्पेशल दर्जा देऊन त्या रस्त्याचा कामाचा शुभारंभ झाला, बजेट दिलं. मग ह्या कामामध्ये कुठं जाती धर्म येत नाहीत आणि मी स्वतः काम करताना कुठली जात धर्म इकडचा तिकडचा बघून केलं नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला ह्या गोष्टीची भीती नाही आहे आणि माझा संपर्क सगळ्या स्तरातील लोकांसोबत आहे. डॉक्टर असल्यामुळं, वैद्यकीय मदतीमुळं संपर्क चांगला आहे आणि कधी कामातून आपल्या कधी जातीभेदी येत नाही. त्याच्यामुळे मला ह्या मुद्दा गौण वाटतो. कुठलंही पक्ष जेव्हा एखादा आता नगरसेवक पदासाठी सुद्धा एखाद्याला तिकीट देतो तर तेव्हा काही गोष्टी बघतो. त्यांना स्ट्रॉंग कॅन्डिडेट पाहिजे असतो ज्याचं वजन त्या प्रभागामध्ये असेल. एकतर तुम्ही बीडवरून आलेले, बाहेरून आलेले असं लोकांचा समज असू शकतो. राजकीय कुठलीही पार्श्वभूमी नाही, राजकारणाचा तसा काही अनुभव तुम्हाला नाही, कुठलंही याआधी पद भूषवलं नाही, BJPच्या कोर पक्षाचं कुठलं पद तुमच्याकडे नाही, तर तुम्हाला BJP तिकीट का द्यावं BJPने? हा प्रश्न आहे माझा. बरोबर आहे. हा प्रश्न पण फार चांगला आहे. माझ्याकडे पक्षाचं कुठलंच कोर बॉडीमधलं पद नाही आहे. परंतु तुमच्या माहितीसाठी भारतीय जनता पार्टीमध्ये बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि कार्यकर्ता ही सगळ्यात जास्त महत्त्वाची पद आहेत. त्याच्यामुळं तुमच्याकडं कोणतं पद आहे हे कधीच मॅटर नाही करत. तुम्ही पक्षासाठी काय करताय, तुम्ही समाजासाठी काय करताय याचा विचार केला जातो. आणि मला असं वाटतं की ह्या फ्रेममध्ये मी 100% चांगला बसतो. कारण गेली 15-20 वर्ष मी कायम काम करत आलो आहे, सामाजिक काम करत आलो, पक्षासाठी काम करत आलो आणि कायम लोक जोडत गेलो आणि लोकांना मदत करत गेलो. हीच माझी जमेची बाजू वाटते मला. म्हणजे याच्या पलीकडे मला तर काही वाटत नाही. कारण गडगंज असेल किंवा प्रस्थापित असेल पण तुमचं कार्य नसेल तर मग त्याला उपयोग काय? असे बरेचसे लोक असतात, राजकारणापुरते येतात, मॅनर लावणार, निवडणूक लढणार, जिंकले पडले परत गायब, परत पुढच्या इलेक्शनला येणार. मी असं तरी करत नाही आहे. मी माझं काम 2011ला जी सुरुवात केली ती आज ताग्यात सुरू आहे. माझं उद्याही माझा आरोग्याचा एक उपक्रम आहे. म्हणजे माझं काम कधी थांबलं नाही आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की मला तिकीट मिळायला काहीच अडचण येणार नाही पक्षामध्ये. BJP कुठल्या बेसिसवर तिकीट देते? काय कळलं तुम्हाला आत्तापर्यंत ही जी प्रक्रिया आहे? सध्या तरी मला असं वाटतं की BJP ही निवडून येणाऱ्या उमेदवाराला तिकीट देते आणि ज्याच्या मागं समाज असेल, ज्याच्या मागं वोट बँक असेल, जो चांगला काम करतो, ज्याचं काम चांगलं असेल, ज्याचं नाव चांगलं असेल, अशा व्यक्तीला 100% BJP तिकीट देते. आणि मला असं वाटतं की आम्ही ज्या नेत्याच्या मार्गदर्शनाने काम करतो, आमचे आमदार योगेश टिळेकर, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि मला असं वाटतं की नेतृत्वामध्ये अडचण नाही येणार तिकीट देण्यासाठी. शेवटी राजकारण आहे, आपण इच्छा व्यक्त करू शकतो, तिकीट मागू शकतो. शेवटी राजकीय गणितं वेगळी असतात. तेवढ्या मोठ्या लेवलला तर मी नक्कीच गेलेलो नाही आहे. त्याच्यामुळं माझी एक प्रेमळ अपेक्षा आहे की मी समाजासाठी काम करत आलो, इथून पुढे काम करत राहणार आहे. एवढंच आहे की जर मी नगरसेवक झालो तर जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि योगेश अण्णांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळेजण चांगला प्रयत्न करू शकतो, एवढी मला खात्री आहे.
तुम्ही मगाशी बोललात की मला फक्त बी जे पीकडूनच तिकीट पाहिजे, इतर कुठल्याही पक्षाकडून पाहिजे नाही. गल्ली ते दिल्ली प्रत्येकजण बी जे पी पक्षात प्रवेश करण्यासाठी मरतो आहे. म्हणजे होत आहेत, खूप जास्त इन्कमिंग बी जे पीमध्ये होते. त्याच्यात प्रत्येकाला बी जे पीचं तिकीट पाहिजे. हे जर एखाद्या सामान्य लोकांना विचारलं की बी जे पीकडून तिकीट का पाहिजे, त्यांना माहिती आहे की बी जे पीकडून उभं राहिलं की निवडून येतात, कारण तिथं EVM घोटाळा, वोट चोरी वगैरे ते करतात. याच्याकडे कसं बघताय तुम्ही? तुम्हाला मगाशी मी हा मुद्दा बोललो की विरोधकांकडे मुद्देच राहिले नाही आहेत. म्हणजे बिहार निवडणुकीमध्ये आपण आता बघितलं, राहुल गांधींनी वोट चोरीचा आरोप केला. त्याच्या आधी संविधान बदलण्याचा आरोप केला लोकसभेच्या इलेक्शनला, की मोदीजी जर पुन्हा निवडून पंतप्रधान झाले तर संविधान बदलण्यात येईल. तो काहीसा झालं का संविधान बदल? पण झाला नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या इलेक्शनमध्ये लोकसभेला नाही, ते नॅरेटिव्ह केलं गेलं. हां, नॅरेटिव्ह सेट केलं. संविधान बदलणार हे नॅरेटिव्ह सेट केलं विरोधकांनी, आणि ते काही लोक त्याला बळी पडली. हां, त्याचा फटका थोडासा बसला. परंतु मला सांगा, मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर संविधान बदलण्याच्या गोष्टी काही केल्यात का? नाही केलेल्या. मग आत्ताच्या बिहारच्या निवडणुकांमध्ये संविधानाचा मुद्दा घेतला का विरोधकांनी? नाही घेतला. का? तर तो मुद्दा फेल गेला त्यांचा. ठीक आहे, थोडंसं फटका बसला, परंतु ते सत्य नाही झाला. मग बिहारच्या इलेक्शनला आता ज्या झाल्या त्याच्यामध्ये हा मुद्दा घेता नाही आला. का? तर तसं काही घडलंच नाही आहे ॲक्च्युअलमध्ये. बरोबर. मग त्यांनी वोट चोरीचा घेतला. मला सांगा, मतदार याद्यांचा गोंधळ. माझं वैयक्तिक, माझ्या वडिलांचं नाव मोतीराम आहे आणि मतदार यादीमध्ये मोतीराव आहे. माझा राहणारा पत्ता, मी राहतो गोकुळनगरला, माझं मतदान लागले हागोने वस्तीवर. आपण एक समजून घेतलं पाहिजे की मतदार याद्यांमध्ये खूप प्रचंड लोड असतो काम करणाऱ्या लोकांवर. मग ती यंत्रणा काम करत असताना त्यांनी कुठला ॲड्रेस टाकला असेल, काय टाकला असेल, बऱ्याचशा गोष्टी असतात. हे होऊन गेलेल्या गोष्टी आहेत. ह्या कोणी अशा गोष्टी वोट चोरीसाठी केलेल्या नाही आहेत. बरं, वोट चोरी जर आपण म्हणायचं तर मग बरेचसे लोक विरोधकांचे जिंकतात ना इलेक्शन्स, मग तिथं वोट चोरी का होत नाही? त्याच्यामुळं वोट चोरी हे फक्त एक फेक नरेशन आहे, ज्याच्यामुळं BJPवर टीका करू शकतात. मला असं वाटतं की ही सगळ्यात मोठी चूक विरोधकांची आहे की त्यांना कुठला मुद्दा सापडत नाही, ते कुठेतरी चुकीचे मुद्दे घेऊन पुढे येतात आणि मतदार त्यांना नाकारतात. त्याच्यामुळं वोट चोरी किंवा सगळे खोटे मुद्दे आहेत. EVM, वोट चोरी 100% खोटे मुद्दे आहेत. EVMही सेट होऊ शकत नाही. समजा मग निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की EVM सेट होतंय ना किंवा त्याच्यात गोंधळ आहे, या आणि सिद्ध करा. मग का कोणी पुढे येत नाही की आम्ही सिद्ध करून दाखवतो? मग हे सगळे पळवाटा आहेत. तर ह्या पळवाटा काढण्यात काही मजा नाही आहे. मला असं वाटतं की सगळेजण जरी भारतीय जनता पार्टीकडे तिकिटाची इच्छुक असतील तरी पक्ष हा कार्यकर्त्यांना स्थान देतो, योग्य कार्यकर्त्याची निवड करतो. दुसरं, साहजिक आहे सगळ्यांना भारतीय जनता पार्टी वाटणं किंवा ह्या लोकांना EVM सेट करतं असं वाटतं. पण तुम्ही स्वतः जरी विचार केला की मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून आपल्या देशामध्ये जे काही विकास कामं झाली आहेत, एवढा विकास कामांचा वेग आधी कधीच नव्हता. मग सगळी पब्लिक ही मोदींच्या पाठीमागे आहे आता. का? तर आपल्याला विकास कामं दिसत आहेत. बरोबर. तुम्ही याच भागात राहता, कात्रज कोंढ रोड आपण बघतो. मध्यंतरी अण्णांनी एक पोस्ट टाकली होती कात्रज कोंढ रोडची, एक व्हिडिओ टाकला होता. पुढच्या जूनपर्यंत कात्रज कोंढ रोड पूर्ण होणार आहे, त्यासाठी अण्णा प्रचंड मेहनत घेत आहेत. त्या दृश्यावरून असं दिसतं की पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये कात्रज कोंढवा रोड हा परिसर पुण्यामध्ये 1 नंबरला दिसेल, ज्या वेळेला कात्रज कोंढवा रोड पूर्ण डेव्हलप होणार आहे. आणि इतर विकास कामं, रस्त्यांची कामं, अण्णांनी आत्ता मध्यंतरी 50 ते 55 कोटीच्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन केलं आहे. ही रस्ते ज्या वेळेला पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण होतील, ह्या कोंढव्याची ओळखच नवीन होणार आहे. मग एवढं सगळं चांगलं काम ह्या कोंढव्यात दिसतंय किंवा आपल्या कात्रज कोंढवा रोडला दिसतंय. हे का दिसतंय? हे केवळ भारतीय जनता पार्टीमुळे दिसतंय. मग काम करणारा पक्ष जर भारतीय जनता पार्टी असेल तर यशही भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे विरोधकांचे बाकीचे सगळे मुद्दे मला खोटे वाटतात आणि ते खोटेच आहेत. खूप सुंदर डॉक्टर साहेब, खूप छान पद्धतीने माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही एकदम अगदी सखोल पद्धतीने आणि परिपूर्णरित्या दिलं. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण अशीच अपेक्षा करूयात की तुम्हाला BJPकडूनच या प्रभाग क्रमांक 40चं तिकीट मिळो आणि तुम्ही उद्याचे भावी नगरसेवक असोत. हीच राजमंच आणि माझ्यातर्फे तुमच्यासाठी शुभेच्छा. कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? पहिल्यांदा तुमचं मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. सदिच्छा शुभेच्छा मला तुमच्याही लागणार आहेत, सगळ्यांच्या लागणार आहेत.
तुमचाही आमच्या भागाबद्दलचा प्रश्न, सगळ्या गोष्टींचा अभ्यास चांगला आहे, राजकारणाचा अभ्यास चांगला आहे. मी चांगले प्रश्न विचारले आणि खरंच मूळ मुद्द्यांना आणि चांगल्या गोष्टींना मी हात घातला आणि मला इथं राजमंचवर तुमच्या व्यक्त होण्याची संधी मिळाली. खरं तर मी स्वतःला फार भाग्यवान आणि आनंदी समजेन की मला एक आजचा माझा चांगलाच दिवस समजेन की मला इथं व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळालं. तर मंडळी, हे होते समाजाचं आरोग्य जपणारे, समाजाचं आरोग्य सुधारवणारे डॉक्टर ज्ञानोबा मोतीराम मुंडे, जे पुण्याच्या प्रभाग क्रमांक 40चे इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांना राजकारणाची, समाजकारणाची जी समज आहे ते ऐकून खूप छान वाटलं. एक सुशिक्षित युवा, समाजकारणाचं भान असणारा व्यक्ती राजकारणाकडे कशा पद्धतीने बघतो हे आपण आज सर्वांनी पाहिलं. पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि असंच प्रेम तुमचं शेवटपर्यंत आमच्यासोबत असू द्या. थँक्यू सो मच. थँक्यू साहेब.